नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6च्या सुमारास कामावरून निघालो. मुंबई म्हटली की लोकल जिंदगी, थोडक्यात मुंबईची लाईफलाईन म्हणता येईल. अशी लोकल ट्रेन ज्यासाठी सकाळ ते संध्याकाळ गर्दीचा आणि धक्काबुक्कीचा खेळ चालूच असतो. म्हणून त्या दिवशी मी रोजच्या प्रमाणे संध्याकाळी कामावरून निघाल्यावर ट्रेनसाठी धावत पळत स्टेशनला आलो. योगायोगाने 6:42ची ट्रेन उशिरा होती, तसा मी थोडा मनात खुश झालो. त्यावेळी धावत आल्यामुळे माझ्या श्वासांचा वेग थोडा वाढला होता. म्हणून फलाटला असलेल्या बाकावर मी दम घेण्यासाठी बसायला गेलो आणि बाकावर बसतो ना बसतो समोरून उशिरा धावत असलेली 6:42ची ट्रेन येताना दिसली. तसाच मी पुन्हा उठलो आणि बॅग पुढे घेऊन ट्रेनमध्ये चढायच्या तयारीत फलाटावर उभा राहिलो. समोर ट्रेन येऊन थांबता क्षणाचा विलंब न लावता मी ट्रेनमध्ये चढलो आणि बसायला जागा शोधू लागलो. तशी माझी नजर एका रिकाम्या खिडकीकडे असलेल्या जागेवर गेली आणि मी त्या जागेवर जाऊन बसलो. त्या दिवशी ट्रेनमध्ये फारशी गर्दी दिसत नव्हती. जमते 30-40 लोक असावेत. मी बसल्यावर पुन्हा एकदा माझी नजर संपूर्ण डब्यावर फिरली आणि मग मी खिशातून मोबाईल काढून आपल्या मोबाईलच्या दुनियेत येऊन स्थिरावलो. ट्रेन पुढच्या स्थानकावर येऊन थांबली तेव्हा आमच्या डब्यात एक 40-45 वर्ष असणाऱ्या काकू चढल्या आणि त्या अगदी माझ्या समोरच्या बाकावरील जागेवर येऊन बसल्या. त्यांच्याकडे पाहता त्या पैशाने शिक्षक असावेत असं दिसत होते, कारण त्यांचा जवळ असलेल्या एका मोठ्या कापडी पिशवी शाळेत असणारे फळाफुलांच्या नावांचे तक्ते त्या पिशवीतून डोकं वर काढून पाहत होते आणि ते स्पष्ट दिसत होते. यावरून त्या शिक्षक आहेत असा अंदाज बांधणे सोपे झाले. डब्यात बरेच जण आपल्या मोबाईल विश्वात जणू मग्न झाले होते. समोरच्या काकू मात्र पिशवीतून एक पुस्तक काढून वाचू लागल्या. आज मोबाईलच्या दुनियेत पुस्तक काढून वाचणे जणू काही हरवलेच आहे. आज प्रत्येकजण पुस्तकापेक्षा मोबाईललाच मित्र बनवू लागला आहे. कदाचित कोणी चांगल्या बाबींसाठी तर कोणी वाईट बाबींसाठी त्याचा उपयोग करत असेल, त्याला आपला मित्र बनवत असेल. तेवढ्यात सर्वजण मोबाईल विश्वास मग्न असताना एक आवाज कानावर पडला. तो म्हणजे एका 8-9 वर्षाच्या चिमुकलीचा. भूक लागली आहे, काहीतरी मिळेल का खायला? सर्वजण त्या चिमुरडीकडे दुर्लक्ष करत होते. त्या चिमुरडीचा आवाज व्याकुळ होऊन आर्ततेने पुन्हा पुन्हा विचारत होता, भूक लागली आहे, काहीतरी मिळेल का खायला? ती मुलगी आता संपूर्ण डबा फिरून आम्ही बसलेलो तिथे आणि व्याकुळ स्वरात आणि त्याच आर्ततेने विचारू लागली. ट्रेनमध्ये पैसे मागणारी छोटी मुले मी बऱ्याचदा पाहिली, तशी एक असेल असा समज करून मी तिच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या मोबाईलमधील व्हॉट्सअपवर मित्रासमवेत संडे पार्टीचा प्लॅन करत बसलो. तेवढ्यात माझ्या समोरील काकूने तिला 10 रुपये दिले, तर त्या मुलीने ते पैसे नाकारले आणि पुन्हा व्याकुळ होऊन म्हणाली, मला पैसे नको, भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. हे चिमुकलीचे शब्द ऐकताच सर्वजण त्या मुलीकडे आश्चर्याने पाहू लागले. मी क्षणभर थबकलो, तिच्याकडे पाहू लागलो आणि विचार करू लागलो, ट्रेनमध्ये बरीच मुलं पैशासाठी फिरतात आणि ही मुलगी चक्क पैसे नको असं का? तेवढ्यात त्या काकूंनी आपल्या बॅगमधून बिस्किट पुडा बाहेर काढला आणि त्या मुलीच्या हातामध्ये दिला. त्या क्षणी त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंद काही विलक्षण होता. मीही आता माझ्या मोबाईलच्या दुनियेतून बाहेर येऊन तिचा विलक्षण आनंदी चेहऱ्याकडे स्तब्धपणे पाहू लागलो आणि विचार करू लागलो. तेवढ्यात ती मुलगी दरवाजाच्या दिशेने धावत गेली आणि डोळ्यांची पापणी लवते ना लवते ती मुलगी खाली बसली. त्या काकूसुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले आणि मी सुद्धा. तेवढ्यात नेरूळ स्टेशन येणार होते. नेरूळ स्टेशनला मला उतरायचे होते. म्हणून उठून दरवाजाजवळ आलो आणि मी एक क्षणी स्तब्ध झालो. मन सुन्न झाले, कारण जेव्हा मी दरवाजाजवळ आलो तेव्हा व्याकुळलेली छोटी चिमुकली आपल्या इवल्याशा हाताने शारीरिक अपंगत्व असलेल्या आपल्या आईला बिस्किट भरवत होती आणि तिची आई आपल्या छोट्या 1 वर्षाच्या पिलाला दूध पाजत होती. हे चित्र सरळ काळजाचा ठाव घेत होते. मी ते चित्र पाहून थक्क झालो. आईने बाळाची भूक बघावी आणि त्याच चिमुकल्याने आईच्या भुकीसाठी आर्त हाकेने डब्यावर फिरवायचे आणि मिळालेलं खाऊ आईला भरवायचे. हे एक वेगळं शिकून जात होतं. मी माझे भान विसरून त्या विलक्षण आणि बरेच काही शिकणाऱ्या दृश्याकडे एकटक पाहत राहिलो. तेवढ्यात मागून कोणीतरी आवाज दिला, चलो भाई उतारो, स्टेशन आया. उतरना है तो उतरो, नहीं तो बाजू हो जाओ. त्या आवाजाने मी लगेच भानावर येऊन मी ट्रेनमधून खाली उतरलो आणि त्या थक्क करणाऱ्या दृश्याकडे पुन्हा पाहू लागलो. तेवढ्यात ट्रेन हळूहळू वेग घेऊ लागली आणि क्षणात ट्रेन सुसाट निघून गेली.
मात्र त्या ट्रेनच्या वेगासारखे माझ्या मनातील विचार वेग घेऊ लागले. अनेक प्रश्नांना उसंती मिळाली. एकीकडे शारीरिक अपंगत्व असलेल्या आईच्या भुकेसाठी पूर्ण डब्यावर आर्ततेने फिरणारी चिमुकली आणि एकीकडे आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारी काही डॉक्टर, इंजिनियर, वकील असणारी अनेक शिक्षित माणसे. अशा या समाजाच्या दोन बाजू डोळ्यांसमोर उभ्या राहिल्यात. आणि मग प्रश्न पडला, यात श्रेष्ठ कोण? यात आईवडिलांची जाणीव असणारी व्यक्ती कोण? ती चिमुकली की एकीकडची शिकलेली माणसे, तसेच भीक मागणारी काही चिमुकली मुले, पैशासाठी नाही तर गरजांच्या पोटासाठी भीक मागत? हे कळून चुकले मला. त्यावेळी मी फक्त त्या चिमुकलीच्या आणि तिच्यासारख्या अनेक चिमुकल्यांच्या जिंदगीला सोनेरी वेळ मिळून दे, त्यांची जिंदगी सोनेरी व्हावी एवढ्याच मंगल कामना देऊ शकलो. खरंच अशी चिमुकली प्रत्येक आईवडिलांच्या पोटी जन्माला यावी असे वाटते. त्या दिवशी मुंबईचा लोकलने मला नवीन दिशा, नवीन विचार आणि नवीन शिक्षण दिले. त्या चिमुकलीचा जिंदगीच्या रूपाने खरोखरच या लोकल जिंदगीला सलाम. मित्रमैत्रिणींनो, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.